निवडणुका म्हटलं की फोडाफोडी आणि पक्षांतर ही होणारच आणि त्याचं कारण असतं उमेदवारी। पण आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपून गेली आहे, तरी पक्षांतराचं सत्र सुरू आहे। आता ही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला डबल धक्का दिलाय। काँग्रेसचे दोन अत्यंत महत्त्वाचे नेते भाजप आणि शिंदे सेनेनं आपल्या गळाला लावलेत। पाहूयात नेमकं काय घडलंय। एका घराचे पुरत ये धारावीचं राजकारण चालू आहे। मी एक LOP एक्स LOP आहे। तिकडे आम्हाला भेटायला वेळ नाही, कोणाला भेटत नाही। एक मोठा कनेक्ट काँग्रेस पक्षातल्याही इतर नेत्यांसोबत त्यांचा आहे, ज्याचा येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला फायदा होईल। नाराजी तिकीटसाठी आहे, जिथे गेले तिथे सुखी राहावं, आता आमचा त्यांच्याशी संबंध नाही। जिथे गेले तिथे सुखी राहावं, आता आमचा त्यांच्याशी संबंध नाही। रवी राजा एका आक्रमक आणि अभ्यासू नेत्यानं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। रवी राजा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता। नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची आक्रमकता मुंबईकरांनी अनेकदा अनुभवली आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपनं त्यांना मुंबईचं उपाध्यक्षपद देत मानाचं पान दिलंय। हे मानाचं पान स्वीकारताना त्यांनी एकनाथ गायकवाडांचं कौतुक करत वर्षा गायकवाडांवर घराणेशाहीचा आरोप केलाय। मुंबई काँग्रेसकडनं कुठेतरी घराणेशाही होते असं दिसतंय का तुम्हाला? एकंदरीत बघा ना, अध्यक्ष ते त्याचे बहीण आमदार, आता वडीलचे आदर आहे, त्याच्यासोबत आम्ही काम केले, ते आता नाही आहे। 20 वर्षाचे काल बघा आणि 20 वर्षाचे आधीचे काल बघा, फक्त एका घराचे पुरतं ये धारावीचं राजकारण चालू आहे। नाराजी तिकीटसाठी आहे, पण मला असं वाटतं की पक्षामध्ये तिकीट जरी नाही मिळालं तरी त्यांना खूप पदं मोठी मोठी मिळाली। म्हणजे विरोधी पक्षनेता महानगरपालिकाचं हे पद काय आमदाराच्या इक्वल नाही असं नाही ना, मोठंच पद आहे ते सुद्धा एक। मुंबई भाजप उपाध्यक्ष त्यांना पद दिले तिकडे, आता काही दिलं तरी आता जिथे गेले तिथे सुखी राहावं, आता आमचा त्यांच्याशी संबंध नाही। आता ते गेलेले आहेत, जाऊ। एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, सगळे पक्ष प्रचाराची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना मात्र काँग्रेसला धक्क्यावर धक्के देतेय। खरं तर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत कधीच संपली आहे, तरीही हे पक्षप्रवेश सुरू आहेत। त्यामुळे रवी राजा आणि जयश्री जाधवांना काय आश्वासनं दिली याची चर्चा आता रंगली आहे। त्याचबरोबर या फोडाफोडीचा कुणाला फायदा होतो आणि कुणाला फटका बसतो याची उत्तरं 23 नोव्हेंबरचा निकालच देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।